काही विचित्र गोष्टी असतात. उदा कक्षीय म्हणजेच ऑर्बिटल हालचालींमध्ये, विशेषतः चंद्राकडे जाणाऱ्या गुरुत्वाकर्षणीय हालचालींमध्ये, जिथे अनावश्यकपणे गुंतागुंतीच्या मार्गांचा वापर केला जातो. माझ्या सिम्युलेटरवर एक उदाहरण दाखवतो. चंद्रासमोर अंतराळयानासमोर असलेल्या रेषा म्हणजे दिशा आणि वेगाचे आकार दाखवणारे वेक्टर आहे. म्हणजे वेक्टर जितका मोठा तितका वेग जास्त. जसा चंद्राजवळ जाऊ लागतो तसा हा वेक्टर चंद्राकडे वळू लागतो आणि एका क्षणी वेग वाढू लागतो. कारण आता अंतराळयानाने म्हणजेच चंद्राच्या मागून जाताना गुरुत्वाकर्षणीय वेग वाढवला आहे. इथे समस्या अशी आहे की यान अगदी अचूकपणे योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी पोहोचेल असे नेमकेपणाने मार्गदर्शन करणे खूप अवघड आहे, कारण काही सेकंदांचीही उशीर झाल्यास उड्डाणाच्या मार्गावर परिणाम होतो. त्याने 2 गुरुत्वाकर्षणीय मनोहर केले आहेत. एक योग्य आणि सामान्य म्हणजे काही वेळा पृथ्वीभोवती फेऱ्या मारणे, ज्यामुळे जास्त वेग मिळतो आणि इंधनाची बचत करत पृथ्वीपासून दूर जाता येते. यानंतर ते चंद्राजवळ येते आणि तिच्या अगदी जवळून जाते. यामुळे त्याला अतिरिक्त वेग मिळतो. हा एक पारंपरिक गुरुत्वाकर्षणीय मनोहर आहे आणि तो अशा मोठ्या दीर्घवृत्ताकार कक्षेत जातो. सर्व काही अचूक मोजलेले असल्यामुळे तो या दीर्घवृत्ताकृती कक्षेतून थेट चंद्राच्या कक्षेत प्रवेश करतो. छान मनोहर, उत्कृष्ट मनोहर. म्हणजे याचा काही अर्थ आहे का? नाही, अर्थ नाही. तो चंद्राजवळ पोहोचल्यावर पुन्हा एकदा सामान्य कक्षेत येतो. हेच अगदी साधं मिळवता आलं असतं जेव्हा तो पहिल्यांदा चंद्राजवळ आला होता. अगदी तेच, फक्त तिथे थोडी सुधारणा करावी लागली असती आणि इतका जोरदार जवळ जाण्याची गरज नव्हती. आणि अगदी तसंच सरळपणे करणे खूपच सोपं होतं. मुळात सगळे यंत्र साधारणपणे तिथे असंच जातात. पण जपानी आणि काही इतरही ते अशी विचित्र पद्धत निवडतात. अतिरिक्त खूप गुंतागुंतीचा, गणनांसाठी खूप मेहनतीचा आणि खूप धोकादायक असा मॅन्युव्हर करतात. हे बघा, या मॅन्युव्हरचा अर्थ फारच संशयास्पद आहे. इथे इंधनाची बचत 0 आहे. उलट सांगायचं झालं तर आपण जास्त इंधन खर्च करतो आणि धोकेही जास्त आहे. कारण या मार्गावर यानाला 100% अजून एक दुरुस्ती करावीच लागली असती, जेणेकरून ते अगदी बरोबर चंद्राकडे जाऊ शकेल. कारण अगदी असं थेट चंद्रावर पोहोचणं हे खूपच अवघड आहे. थोडीशी चूक झाली, अगदी 10व्या नाही तर 100व्या अंशात किंवा वेगात थोडीशी चूक झाली आणि झालं, तू चुकीच्या दिशेने गेलास. मग चंद्राजवळ दूरच्या गुरुत्वाकर्षणीय मॅन्युव्हर गती बदल का हवा? जर अंतराळयान कसेही चंद्राच्या कक्षेत नेहमीसारख्या अंदाजे येणाऱ्या कक्षीय वेगाने पोहोचत असेल तर अशा मॅन्युव्हर